A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोलीकरांसाठी खुश खबर। आझम कॉलनी, दत्तनगर, खुशालनगर रेग्युलर होणार। आमदार संतोष बांगर। हिंगोली शहरातील हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासा। शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि कार्यसम्राट आमदार संतोष दादा बांगर यांच्या पाठपुराव्यातून हिंगोली शहरातील रेग्युलायझेशन समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीच्या माध्यमातून आझम कॉलनी, रशीद कॉलनी, जमजम कॉलनी, दत्तनगर, खुशालनगर तसेच हिंगोली शहरातील इतर भाग रेग्युलर होणार आहेत। या भागांमध्ये नोटरी असलेल्या जागांना PR कार्ड मिळणार असून शासकीय नोंद आणि कायदेशीर हक्क मिळणार आहेत। याबाबत आमदार संतोष बांगर म्हणाले, संतोष बांगर जे बोलतो ते करतो। 7-8 महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुकीत शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, तो शब्द आता पूर्ण होत आहे। समिती आणि एजन्सी नेमली असून काही दिवसात प्रत्यक्ष काम सुरू होईल। आमदार संतोष बांगर यांच्या म्हणण्यानुसार आझम कॉलनी ते दत्तनगर पर्यंतचे सर्व भाग रेग्युलर होणार असून संबंधित नागरिकांना PR कार्ड मिळणार आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनीस अहमद, हिंगोली। मंत्री एकनाथ भाई शिंदे आपसे बात करना चाहते हैं। आजम कॉलोनी, हेलो संतोष बांगर जी, आजम कॉलोनी के सर्व बांधव भगिनी, आजम कॉलोनी के सभी भाइयों और बहनों, एकनाथ शिंदे आपसे बात कर रहा है। और अभी संतोष बांगर इन्होंने मुझे कहा है कि आजम कॉलोनी में पिछले 30-35 साल से लोग रहते हैं, लेकिन कोई सुविधा नहीं है और इसलिए इनको आजम कॉलोनी को रेगुलाइज करना और वहाँ यहाँ पर सोई सुविधा देना, ये हमारी जिम्मेदारी है। और नगर विकास मंत्री के नाते मैं आपको बताना चाहता हूँ, जैसे ही आचार संहिता खत्म होती है तब हम इसका निर्णय लेंगे और ये पूरी आजम कॉलोनी को रेगुलाइज कराएंगे। मागच्या 7-8 महिन्यापूर्वी नगरपालिकाच्या निवडणुकीची वेळेस आझम कॉलनी, रशीद कॉलनी, झमझम कॉलनी, दत्तनगर, खुशालनगर, हिंगोली शहरातले जे रेग्युलर करण्याचे जे भाग होते ते सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे, नगर विकास मंत्री यांनी आझम कॉलनी इथे ज्यावेळेस नगरपालिकाच्या प्रचारावेळेस आम्ही सभा घेतली, त्या सभेमध्ये सन्माननीय नगर विकास मंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जो शब्द दिलता की आझम कॉलनीतला भाग, दत्तनगर, खुशालनगर, हिंगोली शहरातल्या आजूबाजूच्या जे रेग्युलरायझेशनचा जो विषय होता तो बऱ्याच दिवसाचा खंडित होता। सन्माननीय शिंदे साहेबांनी शब्द दिलता की ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे। त्यासाठी सन्माननीय शिंदे साहेबांनी समिती नेमलेली आहे आणि एजन्सी सुद्धा दिलेली आहे। मला असं वाटतं की काही दिवसामध्ये आम्ही स्वतः त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आझम कॉलनीचा जो भाग आहे तो संपूर्ण आणि हिंगोली शहरातला दत्तनगर, खुशालनगर सर्व या ठिकाणी रेग्युलरायझर करण्याचं काम तातडीनं त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मला असं वाटतं की नोटरीचा विषय असेल त्या ठिकाणी म्हणजे ज्याला PR कार्ड नाही त्याला PR कार्ड देण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। तुम्हाला सगळ्या जणांना कल्पना आहे, संतोष बांगरचं म्हणजे बोलाची भात आणि बोलाची कडी नसती, जे बोलतो ते करतो। मी त्यावेळेसही सांगितलं होतं, संतोष बांगर की बोली और बंदूक की गोली। त्याच्यामुळं माझ्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी घाबरण्याची आवश्यकता नाही। कोणी काही लबाड लांडगे त्या ठिकाणी काही म्हणत असतील तर मला वाटते की त्याच्या ऐकण्याच्या याच्यावर तुम्ही जाऊ नका। मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचं तंतोतंतपणे पालन केल्याशिवाय राहणार नाही। जर तुमचा शब्द त्या ठिकाणी जर मी पाळला नाही तर समोरच्या वेळेस तुमच्या निवडणुकीला तुम्हाला मताची भीक मागण्यासाठी हा संतोष बांगर येणार नाही, असा शब्द माझा तुम्हाला आहे।